नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 4 अवसाद विकृती आणि उन्माद विकृती याला सुरुवात करणार आहोत. तर या प्रकरणामध्ये आज आपण जो टॉपिक अभ्यासणार आहे तो म्हणजे अवसाद विकृती. त्याची व्याख्या, लक्षणे आणि प्रकार आपण सविस्तरपणे पाहूया. अवसाद विकृती यालाच भावस्थिती विकृती असे सुद्धा म्हणतात. डिप्रेसिव्ह डिसऑर्डर किंवा मूड डिसऑर्डर असे याला इंग्रजीमध्ये म्हटले जाते. तर आपण पाहतो की मानवी जीवन हे अनेक प्रकारच्या सुखदुःखांनी भरलेले आहे. दैनंदिन जीवनात काही प्रसंग हे आनंदाचे असतात, तर काही प्रसंग हे दुःखाचे असतात. ज्यावेळी आनंदाचा प्रसंग असतो त्यावेळी व्यक्तीचे मन हे उल्हासित असते, तर दुःखाच्या किंवा अपयशाच्या प्रसंगी व्यक्तीला दुःखाचा, नैराश्याचा अनुभव जो आहे तो येत असतो. अशा विविध प्रकारच्या भावभावना व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या असतात, कारण भावभावनांची अनुभूती हा व्यक्ती जीवनातील स्थायी भाव आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये भावनांच्या अनेक विविध छटा यांचा अनुभव येत असतो. भावनांच्या सौम्य छटांच्या अनुभूतीला भाव म्हणजेच फिलिंग असे म्हटले जाते. तर तीव्र भावनिक अनुभवात व्यक्तीच्या शरीरामध्ये आणि मनात खळबळ माजत असते. व्यक्तीचे शरीर हे उत्तेजित होत असते, प्रक्षुब्ध होत असते. म्हणून शरीराच्या अशा या उत्तेजित आणि प्रक्षुब्ध स्थितीला भावना, इमोशन असे म्हटले जाते. बाह्य आविष्कारातून प्रकटणाऱ्या भावनांना अफेक्ट असे म्हणतात. तर भावनिक प्रसंग ओसरल्यानंतरही काही कालावधीसाठी अनुभवास येणाऱ्या भावनिक अनुभूतीला भावस्थिती म्हणजेच मूड असे म्हणतात. भावना हे व्यक्तीचे संवेदन, मनस्थिती, वर्तनक्रिया प्रभावित करत असतात. जीवनाला रंग आणि छटा प्रदान करत असतात. जर व्यक्तीच्या पूर्व आयुष्यामध्ये एखादा अपघातजन्य प्रसंग घडून गेलेला असेल, तर त्या प्रसंगाच्या प्रभावातून किंवा सद्यस्थितीमध्ये, तत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्या आघातजन्य कारण घटकामुळे किंवा कधीकधी बाह्य कारणाशिवाय व्यक्ती जेव्हा दीर्घकाळ एकच एक स्थिती अनुभवत असते, आनंदी किंवा दुःखी, दीर्घकाळ आनंदी किंवा दुःखी स्थितीमुळे, या अनुभवामुळे व्यक्तीचे वर्तन गंभीरपणे निराश किंवा व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेलेली आपल्याला दिसून येते. त्याला भावस्थिती किंवा अवसाद विकृती असे म्हटले जाते. तर अवसाद विकृती याची नेमकी व्याख्या जी आहे ती आपण आता पाहूया. अवसाद विकृती, डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, आपल्या दैनंदिन जीवनातील किंवा रोजच्या बोलण्यामध्ये एक शब्द येतो तो म्हणजे डिप्रेशन. यालाच मराठीमध्ये अवसाद असे म्हणतात. याची व्याख्या देताना अशा प्रकारे दिलेली आहे की व्यक्ती दीर्घकाळ नैराश्यग्रस्त, हताश, उदासीन, विषण्ण, खिन्न दिसते. अशा स्थितीला अवसाद असे म्हटले जाते. DSM-4 प्रणालीनुसार अवसाद विकृतीचा अनुभव हा किंवा अवसाद विकृतीच्या अनुभूतीची तीव्रता आणि अवसाद विकृतीच्या अनुभवाच्या कालावधीनुसार या विकृतीचे काही प्रकारही सांगितलेले आहेत. परंतु हे प्रकार पाहण्याच्या आधी या विकृतीची लक्षणे नेमकी कोणकोणती आहेत ती आपण पाहूया. या लक्षणांनाच सिम्पटम्स असे म्हणतात. यामध्ये एकूण 8 प्रकारची लक्षणे इथे सांगितलेली आहेत. पहिले लक्षण पाहूया, सतत उदासीन भाव, डिप्रेसिव्ह मूड. अवसाद विकृतीतील रुग्णांमध्ये सतत दुःखी, कष्टी, उदासीन भाव दिसून येत असतात. अशा रुग्णांना किंवा अशा व्यक्तींना त्यांचे जीवन हे भकास, नीरस, एकाकी वाटत असते. सौम्य ते मध्यम स्थितीत व्यक्ती अक्षरशः रडते. गंभीर अवसाद स्थितीत व्यक्तीला रडावेसे वाटते पण तिला रडू येत नाही. अशा प्रकारची लक्षणे जी आहे
ती ह्या रुग्णांमध्ये दिसून येतात. त्यानंतर दुसरे लक्षण आहे ते म्हणजे आनंदाचा अभाव, लॅक ऑफ हॅपीनेस. यामध्ये व्यक्तीला कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद वाटत नाही. इतर वेळी ज्या गोष्टी आपल्याला हव्याहव्याशा वाटतात, आनंददायक वाटत होत्या, त्या गोष्टीतही व्यक्तीला आनंद वाटत नाही. त्याचबरोबर सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीतही व्यक्तीला रुची वाटत नाही. संगीत, खाण्यापिण्याच्या क्रिया, फिरायला जाणे, मनोरंजन अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा किंवा या आनंददायक क्रियांमध्ये सुद्धा व्यक्तीला रस वाटत नाही, रुची वाटत नाही. व्यक्तीच्या जीवनातील आनंदच जणू हरवलेला आहे असे व्यक्तीला वाटत असते. त्यानंतर तिसरे लक्षण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भुकेतील बदल किंवा भुकेच्या सवयीतील बदल. याला चेंज टू हंगर असे म्हटलेले आहे. अवसाद स्थितीत व्यक्तीला खूप थकल्यासारखे वाटत असते. या स्थितीत व्यक्तीची भूक कमी होऊन जाते. व्यक्तीला काहीही खावेसे वाटत नाही आणि मग याचा परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर किंवा व्यक्तीच्या शरीरावर, वजनावर झालेला दिसून येतो. म्हणजेच व्यक्तीचे वजन जेवण न केल्यामुळे कमी झालेले दिसून येते. याउलट काही रुग्णांना अवसाद स्थितीत खूप भूक लागते. याचा परिणाम म्हणजे त्या खूप खातात आणि त्यामुळे त्यांचे वजनही खूप वाढलेले दिसून येते. आणि मग वजन वाढल्यामुळे सुद्धा कधीकधी या व्यक्ती नैराश्यात गेलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर चौथे लक्षण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे ऊर्जाशक्तीचा ऱ्हास, लॉस ऑफ एनर्जी. रुग्ण व्यक्तीला आपली सर्व ऊर्जा किंवा आपल्या सर्व शक्तीचा ऱ्हास झाल्यासारखे वाटत असते. दररोजच्या दैनंदिन क्रिया करणेही व्यक्तीला जमत नाही किंवा त्रासदायक वाटत असते. उदाहरणार्थ आंघोळ करणे, ब्रश करणे, कपडे बदलणे या क्रिया करण्यात तिला त्रास जाणवत असतो. इतकेच काय तर व्यक्ती सकाळी अंथरुणातून बाहेर पडायला सुद्धा तयार नसते. म्हणजे व्यक्तीला वाटते की माझ्यामध्ये काहीही करण्याचा त्राण जो आहे किंवा जीव जो आहे तो उरलेला नाही असा अनुभव या व्यक्तींना इथे येत असतो. म्हणजेच जीवन उर्मीचा लोप इथे झालेला व्यक्तीच्या लक्षात येतो. त्यानंतर पुढील जे लक्षण आहे ते म्हणजे मनोकारक दोष. यामध्ये अवसादी रुग्ण व्यक्तीत अति थकल्यासारखे अनुभव येत असतात. त्या व्यक्तींना आपण खूप थकलेलो आहे असे वाटत असते. व्यक्तीच्या सर्व क्रिया, प्रतिक्रिया मंदावलेल्या दिसतात. व्यक्तीला साधे बोलणेही कष्टदायक वाटत असते. यामध्ये रुग्ण कमी बोलतात, सावकाश बोलतात किंवा थांबून थांबून बोलत असतात. काही रुग्ण हे अस्वस्थ दिसत असतात. सतत हातापायांच्या हालचाली करताना दिसतात. अशा प्रकारे हे जे लक्षण आहे याला मनोकारक दोष असे म्हटलेले आहे. त्यानंतर पुढचे लक्षण म्हणजे अपराधीपणाची भावना. यामध्ये रुग्ण व्यक्तीला वाटते मी पापी आहे, मी वाईट कृत्य केलेले आहे, मी जगण्यास लायक नाही असे विचित्र विचार या व्यक्तींच्या मनात येऊन त्यांना अपराधी वाटत असते. त्यांना वाटते आपले जगणे किंवा आपले जीवन हे व्यर्थ, कुचकामी आहे. अशा प्रकारे अपराधीपणाची व जीवन व्यर्थतेची भावना रुग्णांमध्ये निर्माण झालेली असते. पुढचे लक्षण आपल्याला सांगता येईल विचार प्रक्रियेतील दोष. यामध्ये एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, काही आठवणे किंवा सुसंगत विचार करणे व्यक्तीला कष्टदायक वाटत असते. एकंदरीत व्यक्तीची विचार प्रक्रिया कुठेतरी कमी झालेली किंवा मंदावलेली दिसून येते. त्यामुळे रुग्णात नकारात्मक विचारांचे वर्चस्व किंवा प्राबल्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिसून येते. नकारात्मक अनुमान करण्याची प्रवृत्ती या रुग्णांमध्ये वाढलेली दिसून येते. निर्णय अक्षमता आणि नैराश्य भावनेचे प्राबल्यसुद्धा या रुग्णांमध्ये दिसून येते. त्यानंतर शेवटचे लक्षण जे दिसते ते म्हणजे आत्महत्येचे विचार.
आपले जीवन संपवून टाकावे असे विचार वारंवार रुग्ण व्यक्तीच्या मनात येत असतात. व्यक्तीला मृत्यू हाच सुटकेचा मार्ग वाटत असतो. काही रुग्ण आत्महत्येचा प्रयत्न देखील करतात, तर काही रुग्ण आत्महत्येद्वारा मृत्यूला कवटाळत असतात. तर अशा प्रकारे आपल्याला इथे अवसाद विकृतीची ही विविध लक्षणं इथे सांगता येतील. यानंतर बघूया अवसाद विकृतीतील विविध प्रकार. या प्रकारांमध्ये पहिला जो प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे विघातक अनियमित भावविकृती, डिसरप्टिव्ह मूड डिसरेग्युलेशन डिसऑर्डर. दुसरा प्रकार आहे गंभीर अवसाद, मेजर डिप्रेशन. आणि तिसरा प्रकार आहे सौम्य अवसाद, डिस्थेमिया. तर हे 3 प्रकार अवसाद विकृतीचे आपल्याला सांगता येतील. तर अवसाद विकृतीतील हे 3 प्रकार सविस्तरपणे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.